हे दहीवडे बघा ना, अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळतील असे झालेत. एकदम भारीच. या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप दहीवडे कसे बनवायचे हे बघणार आहोत. तर नमस्कार, मी अयोध्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज दहीवड्यांची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर या दहीवड्यांच्या सुंदरशा रेसिपीला सुरुवात करूया. दहीवडे बनवण्यासाठी इथे मी 1.5 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. तर एका वाटीने मोजून मी ही 1.5 वाटी उडदाची डाळ घेतली. तर इथे 4 ते 5 माणसांना पुरेल या प्रमाणात मी दहीवडे बनवणार आहे. तर ही डाळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि यानंतर ही डाळ 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली. 5 ते 6 तासांनंतर बघा, डाळ ही आपली छान अशी भिजलेली आहे. तर आता ही डाळ भिजल्यानंतर या डाळीतलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. तर परत एकदा ही डाळ एका पाण्याने मी धुवून घेतली आणि त्यातलं सर्व पाणी काढून टाकलंय. आता ही डाळ आपल्याला एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायची आहे. तर इथे डाळ जास्त असल्यामुळे 2 ते 3 बॅचेसमध्ये ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर बघा, आता ही डाळ आपल्याला वाटताना जास्त पाण्याचा वापर न करता 2 ते 3 चमचेच पाणी मी इथे वापरलेलं आहे. तर बघा, डाळ ही आपली वाटून झाली आणि एकदम बारीक अशी ही डाळ मी वाटलेली आहे. आता ही वाटलेली डाळ एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा, डाळीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. अशी एकदम बारीक आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे. अशाच प्रकारे बाकीची डाळ ही आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. 3 ते 4 बॅचेसमध्ये ही संपूर्ण डाळ मी आता वाटून घेतली. एकदम छान अशी डाळ आपली वाटली गेली आहे. आता ही डाळ आपल्याला 4 ते 5 मिनिट एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत व्यवस्थित फेटून घ्यायची आहे. असं फेटल्यामुळे डाळीमध्ये हवा भरली जाईल आणि दहीवडे आपले छान मऊ सॉफ्ट बनतील आणि आतमध्ये वड्यांना छान जाळी देखील पडेल. तर ही स्टेप अगदी इम्पॉर्टंट आहे. तर एकसारखं एकाच क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपण हे पीठ फेटून घेतलं. आता 4 ते 5 मिनिटांनंतर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये हे आपल्याला पीठ टाकून बघायचंय. तर पाण्यामध्ये पीठ टाकल्यानंतर हे पीठ पाण्यावर तरंगतं, म्हणजे वड्यांसाठीचं हे पीठ परफेक्ट असं तयार झालंय. यानंतर वडे तळण्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये आपण तेल गरम व्हायला ठेवलंय. आता तयार पिठामध्ये 2 चमचे जिरे आणि किसलेलं आलं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. तर मीठ आपल्याला इथे जपून घालायचंय, नंतर आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे. परत हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकता वडे तयार करण्यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे. तर अशाच प्रकारचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं. आता गरम तेलामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे. तर वडे सोडताना तेलाचं टेम्परेचर हे आपल्याला खूप जास्त ठेवायचं नाही. तर मीडियम फ्लेमवरच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आणि कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे दहीवडे आपल्याला सोडून घ्यायचे. तर 2 ते 3 मिनिट दहीवडे तेलात छान सेट झाल्यानंतर ते आपल्याला उलटून घ्यायचे आणि एकसारखे हलवत छान सोनेरी लालसर रंग येईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहेत. तर बघा, छान लालसर सोनेरी रंग हा वड्यांना आलेला आहे. तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे कुठल्याही आकाराचे वडे तुम्ही तयार करून घेऊ शकता. इथे मी थोडे मोठ्या साईजचे वडे तयार करून घेतलेत. आता हे वडे आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायचे आणि अशाच प्रकारे संपूर्ण वडे आपण तळून घेतलेत. तर बघा, इथे एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते. तर तुम्ही बघू शकता, वडा तोडून तो पाहिल्यानंतर आतमध्ये छान अशी जाळी पडलेली आहे आणि आतपर्यंत वडा छान तळला गेलाय. आता यानंतर एका बाउलमध्ये थोडंसं कोमट पाणी आपण टाकून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला आता वडे भिजवायचे आहेत. तर या गरम पाण्यामध्ये आता आपल्याला थोडासा हिंग घातला आणि यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घातलं. आता हिंग आणि मीठ पाण्यात छान मिक्स करून घेतलं. यानंतर एक एक करत सर्व दहीवडे पाण्यामध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित हलवून मिक्स करायचे. आता यावर एक झाकण ठेवायचे. या पाण्यामध्ये 1 तासभर हे दहीवडे आता असेच आपल्याला भिजत ठेवायचे. आता एका बाउलमध्ये इथे मी कमी आंबट दही घेतलेलं आहे. आता हे दही बाउलमध्ये काढल्यानंतर यामध्ये 4 ते 5 चमचे आपल्याला साखर घालायची आहे. तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता. आता ही साखर दह्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. याऐवजी तुम्ही पिठी साखरेचाही इथे वापर करू शकता.
एकसारखं हलवत छान आपण साखर ही दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून फेटून घेतलंय। आता हे दही एका प्लेटमध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। तर बघा इथे 4 ते 5 चमचे दही हे मी छान असं प्लेटमध्ये पसरवून घेतलं। आता 1 तासानंतर दहीवडे आपले पाण्यात छान भिजलेले आहेत। ते हलक्या हाताने आपल्याला प्रेस करत त्यातलं पाणी काढून घ्यायचंय। खूप जास्त प्रेस करायचं नाही तर ते वडे तुटू शकतात। तर हलक्या हाताने प्रेस करत आपण दही वडे हे प्लेटमध्ये काढून घेतले। आता प्लेटमध्ये दही वडे काढल्यानंतर परत एकदा त्यावर आपल्याला जे गोड दही आपण बनवलेलं होतं ते दही 2 ते 3 चमचे टाकून दही टाकल्यानंतर चिंच गुळाची आंबट चटणी इथे टाकून घ्यायची आहे। आता यावर आपल्याला पुदिन्याची तिखट अशी हिरवी चटणी यावर टाकून घ्यायची। ही चटणी टाकल्यानंतर एकदम बारीक अशी मिठाची शेव जी असते ती यावर आपल्याला सर्व करायची आहे। यानंतर फ्लेवरसाठी इथे लाल मिरचीची पावडर यामध्ये टाकून घेतली। लाल मिरची पावडर टाकल्यानंतर थोडासा चाट मसाला यावर आपल्याला चटपटीत चव येण्यासाठी टाकायचा आहे। तर बघा इथे आपला दही वडा तयार झालेला आहे। अगदीच कापसासारखे मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे दही वडे आपले तयार झालेत। एकदम भारीच। आता ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कशी झाली ते नक्की सांगा।